थांबा, व्हिडिओ स्क्रोल करू नका। आज 18 जून 2026 गुरु पुष्यामृत योग प्लस विनायक चतुर्थी। हा योग 27 वर्षांनी एकदाच येतो आणि आज सकाळी 6 ते 7:30 मध्ये फक्त एक उपाय केला तर 8 पट फळ मिळेल। काय आहे तो उपाय? श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने सांगतो। व्हिडिओ सेव्ह करा, शेअर करा आणि सुरू करूया। मित्रांनो, आज 3 शक्ती एकत्र आल्यात। एक गुरुवार, गुरुग्रहाचा वार, गुरु म्हणजे ज्ञान, धन, संतती आणि लग्न। दुसरं पुष्य नक्षत्र, 27 नक्षत्रातला राजा। पुष्य म्हणजे पोषण करणारा, जे कराल ते वाढतं। आणि तिसरं विनायक चतुर्थी, गणपती बाप्पाचा दिवस, विघ्नहर्ता, अडथळे दूर करणारा। आणि ही तिन्ही एकत्र आले 27 वर्षांनी। शेवटची 1999 मध्ये आली होती, पुढची 2053 मध्ये येईल। म्हणजे तुमच्या आयुष्यात आजची संधी पुन्हा येणार नाही। शनी महाराजांचा नियम, पुष्य नक्षत्र शनीचा आहे। आज शनीची 7.5 ढय्या महादशा असणाऱ्यांना 1000 पट रिलीफ मिळू शकतो, पण फक्त जर योग्य मुहूर्तावर योग्य उपाय केला तर। तुम्हाला हे होतंय का? डोळे बंद करा आणि विचारा, पैसे येतात पण टिकत नाहीत का? 8 तारखेला पगार, 10 तारखेला खिसा रिकामा। मुलं अभ्यास करत नाहीत, मोबाईल गेम्स मध्ये लक्ष, मार्क्स कमी, घरात रोज वाद, नवरा बायको सासू सून पटत नाही, लग्न जमत नाही, पोरगी किंवा पोरगा 30चा झाला तरी स्थळ येत नाही, नोकरी नाही, बिझनेस बंद पडतोय, कर्ज डोक्यावर वाढतंय। जर यातलं एक जरी खरं असेल तर आजचा उपाय तुमच्यासाठी आहे। कारण आज गुरु प्लस शनी गणपती तिघे एकत्र तथास्तु म्हणायला बसलेत। उपाय ऐका, एकदम सोपा, 8 मिनिटे लागतील, खर्च 10 रुपये। सामान: 1 पिवळा फूल, झेंडू किंवा चाफा, गुरुचा रंग पिवळा। 2 8 अक्षता, तांदूळ, प्रत्येक तांदूळ शनीचा एक आशीर्वाद। तिसरा 1 तुपाचा दिवा, गणपतीला विघ्न दूर करायला। 4 1 खडीसाखरेचा खडा, गोडवा येण्यासाठी। काय करायचं आहे तर सकाळी अंघोळ करून स्वच्छ कपडे घाला, पूर्व दिशेला तोंड करा, चौरंगावर पिवळं कापड टाका, त्यावर स्वामी समर्थांचा फोटो ठेवा। फोटो नसेल तर श्री स्वामी समर्थ लिहिलेला कागदही चालेल। तुपाचा दिवा लावा, श्री गणेशाय नमः म्हणा, पिवळं फूल स्वामींना वाहा, मनात तुमची एक मुख्य इच्छा सांगा। बोला फक्त हे: स्वामी माझं कर्ज फेडू दे किंवा मुलाला नोकरी लागू दे। 8 अक्षता उजव्या हातावरती घ्या, प्रत्येक अक्षतेसोबत 1 वेळा श्री स्वामी समर्थ म्हणा। 8 वेळा म्हणाल मग ते तांदूळ फोटो समोर वाहा। खडीसाखरेचा खडा नैवेद्य म्हणून ठेवा। गणपती बाप्पा मोरया म्हणा, डोळे बंद करा, 1 मिनिट शांत बसा, स्वामींना सांगा मी प्रयत्न करतोय, तुम्ही साथ द्या। 8वा दिवा तसाच तेवत राहू द्या, खडीसाखर प्रसाद म्हणून घरातल्या सगळ्यांना द्या। झालं 8 स्टेप, 8 मिनिटं, 8 पट फळ। 3 महत्वाचे नियम लक्षात ठेवा। वेळ पाळा, 6 ते 7:30 ला केलं तर 8 पट फळ मिळणार। शनी वेळेचा पक्का आहे। 8 प्रॉब्लेम असेल तरी आज मागा, थाळी भरून मागितलं तर काहीच मिळत नाही। कोणाला सांगू नका, उपाय करेपर्यंत गुपित ठेवा। झाल्यावर 8 दिवसांनी रिझल्ट शेअर करा। आज करू नका। आज काय करायचं नाही तर मांसाहार, दारू नको, कोणाशी भांडू नका, शिव्या देऊ नका, उधार देऊ नका, उधार घेऊ नका, लक्ष्मी चंचल असते। आज 18 जून 2026 सकाळचे 6 वाजलेत। तुमच्याकडे 1 तास 30 मिनिटे आहेत। 8 पट फळ पाहिजे की 27 वर्ष वाट बघायची, निर्णय तुमचा। ही 3 कामं करा आता। लाईक करा, स्वामींना पोहोचेल की तुम्ही सिरियस आहात। कमेंट करा, श्री स्वामी समर्थ 8 वेळा लिहा। 8 शनी खुश, मी प्रत्येक कमेंटला रिप्लाय देणार। शेअर करा, 8 लोकांना पाठवा, त्यांचं कल्याण झालं तर तुमचं पुण्य 8 पट वाढतं। आणि हो, उपाय करून 8 दिवसांनी फरक पडला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। मी वाट बघतोय। ज्यांना 7:30 आहे, ज्यांची 8 तारीख आहे, ज्यांचं नाव 8 अक्षरांचं आहे, आज तुमचा दिवस आहे। उठा, उपाय करा, नशीब बदला। पुन्हा भेटू पुढच्या गुरु पुष्यामृत योगाला 2053 साली। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ तुमचं कल्याण करो। गणपती बाप्पा मोरया।